अवघ्या 2च महिन्यापूर्वी नियतीचा क्रूर खेळ झाला आणि आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा आपल्याला सोडून गेले. दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीमध्ये जनसागर लोटला होता आणि कधी नव्हे ते फक्त बारामतीला महाराष्ट्रालाच नाही तर देशाला कळलं की दादा काय चीज होते. दादा नसतानाची ही बारामतीतली पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक बारामतीकरांची आहे. प्रत्येक बारामतीकर हा आज दादा आहे. बारामतीची जनता माझ्या मागे उभी राहिली आणि या जनतेनंच मला लढण्याचं उभं राहण्याचं बळ दिलं. ज्या परिवाराने राज्याला पहिलं महिला धोरण दिलं त्या परिवाराची मी सून आहे. महिला म्हणून कोणीही माझ्या कामाचं मूल्यमापन करू नये असं मला वाटतं. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी, माता रमाई, क्रांतीवीर उमाजी नाईक या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते. बारामतीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, श्री काशी विश्वेश्वर, श्री माळावरची देवी, कन्हेरीचा सतत आपल्याला अभय देणारा मारुतीराया, मोरगावचा श्री मयुरेश्वर आणि श्री सोमेश्वराच्या चरणी मी नतमस्तक होते. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना वंदन करते. आज इथं मोठ्या संख्येनं जमलेल्या माझ्या तमाम बारामतीकरांना तसेच आदरणीय दादांच्या प्रेमापोटी आलेल्या सर्वांचंच मी आदरपूर्वक स्वागत करते. या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आणि आत्ताच मार्गदर्शन केलेले आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील, काही कारणास्तव आपलं भाषण ओळखून गेलेल्या मंत्री आदित्य तटकरे, आपल्या कृषी मंत्री दत्तमामा भरणे, संजयजी बनसोडे, आमदार सलाम मलिक, आमदार सुनील शेळके, आमदार शंकर मांडेकर, आमदार सरोजताई आहेरे, जिल्हाध्यक्ष वीरधवल जगदाळे, श्री दिगंबर दुर्गाडेजी, श्री विवेक वळसे पाटीलजी, सौ सुलेखाताई शेलारजी, सरपंच कन्हेरी, श्री कल्याणराव आखाडेजी, श्री दालेंदर कामठेजी, सुरेश घुले, सौ राजेश्री राजलक्ष्मी भोसले, राजेंद्र कोरेकर, निलेश निकम, डॉक्टर ज्योतिताई मेटे, घनश्याम शेलार, अनुराधाताई नागवडे, वैशालीताई नागवडे, सतीश भैया काकडे, आप्पासाहेब जगदाळे, अर्चनाताई पाटील, तसेच छत्रपतीचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज जाचक, विश्वासनाथ देवकाते, विश्वनाथ बुवा गावडे,
मदन नाना देवकाते, दिलीप खैरे, पांडुरंग कचरे, बाळासाहेब तावरे, ॲडव्होकेट गोविंदराव देवकते, दत्तामय येळेसर, डॉक्टर राजेंद्र काळे, सुरेश जेवरे, पुरुषोत्तम दादा जगताप, अनिकेत गावडे, दशरथराव राऊत, सुनील शिंदे, संजय वाघमारे, करण खलाटे, शुभांगी शिंदे, पल्लवी खेत्रे, रोहिणी ढोले कदम, मंगेश जगताप, शिवानी देवकाते, सवती किरण तावरे, सचिन सातव, सुएक सातपुते, संदीप बांदल, संभाजी होळकर, संजय कोकरे, विनायकराव गावडे, तसेच उपस्थित असलेले रमेश देवकाते, योगेश जगताप, संगीताई कोकरे, अविनाश गोफणे, लक्ष्मण गोफणे, दिदिन शेंडे, महेश शिंदे, सुभाष सोमाणी, धनवान वदक, तसेच मंचावर बसलेले सर्वच पक्षांचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय सर्वच विविध संस्थांचे, विविध पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, पुणे आणि सगळ्याच बारामती तालुक्यातून आणि पुणे जिल्ह्यातून आलेले सर्वच माझे मान्यवर आणि आज खास करून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या दादांच्या बहिणी आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज कन्हेरीच्या मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या प्रचाराचा शुभारंभ आपण सगळेजण करत आहोत. आपल्याला माहिती आहे की या मारुतीरायानं प्रत्येक निवडणुकीमध्ये पवार कुटुंबियावर आपले आशीर्वाद रूपी छत्र धरलेलं आहे आणि त्याची शक्ती आमच्या पाठीशी कायम उभी राहिलेली आहे. आजही त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे, तुमची सर्वांची साथ आहे आणि याचाच मला आधार आहे. या निवडणुकीत मला आशीर्वाद देणारे आदरणीय पवार साहेब, भक्कम पाठिंबा देणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे साहेब, आरपीआयचे रामदास आठवले साहेब, जोगेंद्रजी कवाडे साहेब, शिवसंग्राम पक्षाच्या ज्योतिताई मेटे, जनभावनांचा आदर करून आपल्या पक्षाची उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटना यांचे मी सुरुवातीलाच मनापासून आभार मानते. समाजात ज्ञानाची ज्योत निर्माण करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कालच उत्साहात साजरी झाली. त्यांनाही विनम्र अभिवादन करते. आणि आत्ताच एक दुःखद घटना मला कळली. जगविख्यात गायिका, आपल्या महाराष्ट्राचं वैभव आशाताई भोसले यांचं निधन झाल्याचं मला आत्ताच कळलं. त्यांनाही मी आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. अवघ्या 2च महिन्यापूर्वी नियतीचा क्रूर खेळ झाला आणि आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा आपल्याला सोडून गेले. दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीमध्ये जनसागर लोटला होता. आणि कधी नव्हे, ते फक्त बारामतीला महाराष्ट्रालाच नाही तर देशाला कळलं की दादा काय चीज होते. बारामतीतल्या प्रत्येकाला आपल्या घरातलाच एक व्यक्ती सोडून गेल्याचं दुःख आजही सलते. दादांच्या अचानक जाण्याने व महाराष्ट्र त्या दिवशी हळहळला आणि मला वाटतं अजूनही आपण सगळेजण त्यातून सावरतच आहोत. आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी हे विमान कोसळलं, त्या विमाना कोसळलेल्या जागी सुद्धा अनेक कागद पडलेली आपल्याला पाहिलेत.
म्हणजे शेवटच्या क्षणीही दादांकडे निवेदन, प्रस्ताव, आपल्या जनतेची सेवा करण्याची आस होती. आपल्या सर्वांची सेवा करता करता दादा अचानक गेले. मात्र जनसेवेचा समृद्ध वारसा त्यांनी बारामतीला आणि महाराष्ट्राला दिला. तो वारसाच आपल्याला आता पुढे न्यायचा आहे. कोणत्याही विचारधारेपेक्षा जनसेवा ही मोठी विचारधारा आहे आणि ती दादांची विचारधारा आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दादांकडे जात पात, धर्म, पंथ यांना कधीच थारा नव्हता. समाजातल्या प्रत्येक घटकाला दादांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत न्याय देण्याचंच काम केलं. आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेहमीच सांगतात की कठीण काळातही राज्याची आर्थिक घडी सुव्यवस्थितपणे बसवण्याचं कसब फक्त दादांमध्येच होतं. त्यामुळे महायुती सरकारला लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवता आली आणि ती आजपर्यंत चालू आहे. आणि दादांच्या लाडक्या बहिणींना न्याय देण्याची भूमिका त्यामुळे मिळाली. आणि या दादांच्या आर्थिक शिस्तीमुळेच आज राज्यातील जवळपास 2 कोटी लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत मिळत आहे. आणि म्हणूनच या सगळ्या लाडक्या बहिणी आज इथं स्वतःच्या दादांच्या प्रेमापोटी आज एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे जमलेल्या आहेत. दादांसारखा दादा माणूस एकच, दुसरं कोणीही होऊ शकत नाही. पण दादांनी दाखवलेला मार्ग, त्या मार्गावरूनच आपण जनसेवा करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल. मी आज या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार आणि महायुतीची उमेदवार म्हणून आदरणीय दादांच्या जनसेवेचे कार्य पुढे नेण्यासाठी म्हणून तुमच्या समोर उभी आहे. आणि ही केवळ पोटनिवडणूकच नाही, ती एक ऐतिहासिक जबाबदारी आहे. ती माझ्यावर जशी आहे तशीच मतदार म्हणून तुम्हा बारामतीकरांवरही आहे. आपल्याला माहिती आहे दादा नसतानाची ही बारामतीतली पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक बारामतीकरांची आहे. प्रत्येक बारामतीकर हा आज दादा आहे. आता ही निवडणूक बारामतीकरांनी हातात घेतलेली आहे. त्यामुळे बारामतीकरांच्या विश्वासाची, इतक्या वर्षाची मला पाहून खात्री आहे. तुमचा भक्कम पाठिंबा आणि या पाठिंब्यानेच माझा म्हणजे तुमचा विजय निश्चित आहे. तुमच्या दादांवर असलेले प्रेम आणि निष्ठा उभे देशानं पाहिलेली आहे. आणि म्हणूनच दादांच्या आठवणींना साक्षी ठेवून, त्यांच्या विचारांना अनुसरून सतत कार्यरत राहण्याचा माझा संकल्प मी केलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. दादा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची, मूल्यांची व शिस्तींची शिजोरी आणि त्यांनी दिलेली शिकवण क्षणोक्षणी मी सोबत घेतलेली आहे आणि त्याच मार्गावरून जाण्याचा मी प्रयत्न करत आहे. एक आई म्हणून, एक बहिणी म्हणून, एक भगिनी म्हणून तुम्ही मला पाठबळ द्याल असा मला विश्वास आहे. आदरणीय वळसे पाटलांनी म्हटल्याप्रमाणे एक महिला म्हणून ही जबाबदारी मी पार पाडू शकेल की नाही
असा संशय अनेकांना होता. मात्र दादांच्या आशीर्वादाच्या रूपानं बारामतीची जनता माझ्या मागे उभी राहिली आणि या जनतेनंच मला लढण्याचं, उभं राहण्याचं बळ दिलं. ज्या परिवाराने राज्याला पहिलं महिला धोरण दिलं, त्या परिवाराची मी सून आहे. महिला म्हणून कोणीही माझ्या कामाचं मूल्यमापन करू नये असं मला वाटतं. माझ्यासाठी बारामतीचा विकास हा केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर राज्यातील शोषित, वंचित, पीडित घटक, शेतकरी, महिला आणि युवक यांच्या कल्याणासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. बारामतीला देशातील सर्वात विकसित तालुका करण्याचा आदरणीय दादांचा संकल्प आपल्या सगळ्यांनाच मिळून पुढे न्यायचा आहे. त्याला तुम्ही नक्कीच पाठबळ द्याल याची मला खात्री आहे. आपल्या तालुक्यातल्या जिरायत भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दादांनी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सातत्यानं प्रयत्न केले. त्यांना जिरायती हा शब्द मोडून काढायचा होता. म्हणून जनाईशी साई योजनेसह पुरंदर उपसा योजनेसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि या योजना सौर ऊर्जेवर टप्प्याटप्प्याने राबवण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला. खडकवासला ते फुरसुंगी या बोगद्याच्या प्रकल्पासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तर जिरायत भागातील पाणी टंचाई कायमची दूर करण्यासाठी त्यांची महत्वाकांक्षा नीरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. आणि आज कन्हेरी गावामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभावेळी आदरणीय दादांनी हा प्रकल्प मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. त्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. दादांचा वादा कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्णत्वास नेण्याची या निमित्तानं मी ग्वाही देते. कऱ्हा खोऱ्यातल्या अनियमित आणि कमी पावसामुळे बारामती आणि पुरंदर या दोन्ही तालुक्यात अनेक गावांना पाण्याचा तीव्र टंचाईचा सामना नेहमीच करावा लागत होता आणि आहे. विशेषतः आपल्या बारामती तालुक्यातल्या 33 टंचाईग्रस्त गावांना सिंचनाची मोठी अडचण आहे. या पार्श्वभूमीवर नीरा नदीवरील वीर धरणाखालील बंधाऱ्यापर्यंतच्या योजनेचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. या योजनेमुळे सुमारे 23,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या भागाच्या कपाळावरचा जिरायती शिक्का पुसून हा भाग कायमचा बागायती होणार आहे. या माध्यमातून आपल्या तालुक्यातल्या 33 गावांच्या विकासाला नक्कीच बळ मिळणार आहे. त्याचबरोबर CSR फंडाच्या माध्यमातून तालुक्याच्या वाकी बंदिस्त पाईपलाईन, तरडोळी, वढाणे, बोरकरवाडी आणि गाव तलाव पाईपलाईन यासारखी अनेक कामं पूर्ण झालेली आहेत. बारामतीचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दादांच्या पावलावर पाऊल ठेवतच आपण सातत्यानं काम करत राहू आणि त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करू असा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देते. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्यातील काही वर्षामध्ये विकास कामांची अभूतपूर्व मालिका उभी राहिलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, बांधकाम, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली. बारामती MIDC मध्ये मिल्क मिस्ट, कल्याणी टेक्नोफोर्स, गेजनर यासारख्या नामांकित कंपन्यांच्या आगमनामुळे उद्योग व्यवसायाला नवी गती मिळत आहे. त्या माध्यमामधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची संधीही निर्माण झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या शेजारच्या इंदापूर तालुक्यातल्या जंक्शन येथे सुद्धा सुमारे 1000 एकरावर उभारण्यात येणारी भव्य MIDC ही या परिसराच्या औद्योगिक विकासालाही अधिक बळ देणारी ठरणार आहे. त्यामुळे इंदापूर बरोबरच बारामतीकरांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उत्पन्न होणार असून
आर्थिक प्रगतीची नवीन दालनं खुली होणार आहेत. आपल्याला माहिती आहे की पशुवैद्यकीय महाविद्यालय, क्रीडा संकुल, नर्सिंग महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल, तसेच बारामती फलटण रेल्वे मार्ग आणि पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारखे प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासिका, समाज कल्याण विभागाचे 100 मुलांचे वसतिगृह, तसेच 1000 कोटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच स्वर्गीय अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय यासारखी कामं पूर्णत्वास गेली असून बारामतीचा शैक्षणिक आणि वैद्यकीय दर्जा उंचावण्याचं मोठं कार्य झालेलं आहे. तसेच रेशीम कोष केंद्र, कनेरी वन उद्यान यासारख्या उपक्रमांमुळे रोजगार निर्मिती सुद्धा आणि पर्यटनाला चालना मिळालेली आहे. याशिवाय सध्या प्रगतीपथावर असलेली शिवसृष्टी, नवीन एसटी बस डेपो, ग्रामीण रुग्णालय, वागळवाडी येथील 100 खाटांचे रुग्णालय, क्रीडा संकुल, अतिरिक्त कोर्ट इमारत यासारखी कामे बारामतीच्या सर्वांगीण विकासाची साक्ष देत आहेत. आपल्याला माहिती आहे की सध्या यात्रा जत्रांचा हंगाम सुरू आहे. आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघातानंतर तालुक्यातल्या अनेक गावांनी यंदा यात्रा जत्रा उरूस अत्यंत साधेपणाने साजरे केलेत. त्यातूनच बारामतीकरांची आदरणीय दादांवर असणारं अपार प्रेम आणि श्रद्धा दिसून आली. बारामतीकरांचा आपल्या नेत्यासोबत जोडलेला हा स्नेहाचा ऋणानुबंध उभ्या महाराष्ट्राने या निमित्ताने अनुभवला आहेच. या यात्रा जत्रेच्या काळात बारामती तालुक्यातील नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी सदर गावांमध्ये विजेचे भारनियम शक्यतो टाळण्यात आलेले आहे. जलसंपदा विभागाने महावितरण यांच्या योग्य समन्वय साधण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याच्या आवर्तनामध्ये सुद्धा कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. तालुक्यातल्या फीडर कामांना गती देऊन नागरिकांना अखंड आणि पुरेशा दाबाने वीज पुरवठा देण्याचा आमचा संकल्प आहे आणि हे काम एका महिनाभरातच मार्गी लागेल असा विश्वास आहे. हा कालावधी सुद्धा परीक्षांचा आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना मी विनंती करते की कृपया सायंकाळी 6 ते 10 या वेळेत शक्यतो शेती पंपांचा वापर टाळावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अखंड वीज उपलब्ध होईल. बारामती तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला स्पष्ट आणि काटेकोर सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारची गैरव्यवस्था होऊ नये यासाठी सगळीकडे दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे बारामतीमधला प्रत्येक नागरिक सुरक्षित राहील याची आम्ही खात्री देतो. यापुढील काळात सुद्धा आपण सर्वांनी आपल्या बारामतीला प्रगतीच्या नवीन शिखरावर नेण्याचा आपला संकल्प करूयात. आपल्याला माहिती आहे की शिवशाहू फुले आंबेडकर ही आपल्या पुरोगामी विचारधारा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे आपले प्रेरणास्थान आहे. त्यांच्या सर्वसमावेशक आणि प्रगतिशील विचारावरच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेला मार्ग आजही तितकाच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. संयम, शांतता आणि सामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्याची शिकवण आदरणीय दादांनी आपल्या सगळ्यांनाच दिली आणि त्याच मार्गावर आपण वाटचाल करत आहोत. आपण ज्या प्रेमाने, ज्या विश्वासाने माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिलात त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीतील सर्वच घटक पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर संघटना आणि हितचिंतकाची मी मनापासून आभारी आहे. ही लोकशाहीची प्रक्रिया आहे, त्यामुळे प्रत्येक मतांचा मी मनापासून आदर करते. मला पूर्ण खात्री आहे की आपण ज्या पद्धतीने आदरणीय दादांवर निस्सीम प्रेम करत आला आहात आणि विश्वास ठेवत आला आहात, तसाच विश्वास माझ्यावरही ठेवून आपण मला भक्कम पाठिंबा द्याल अशी मला खात्री आहे.
विधानसभेला 8 वेळा राज्यात विक्रमी मताने आदरणीय दादांना निवडून देणाऱ्या बारामतीकरांनी याही वेळी विकासाच्या बाजूने उभे राहून एक नवा इतिहास घडवतील आणि तीच खरी आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या विजयासाठी प्रत्येक कार्यकर्ता ज्या प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करत आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून ऋणी आहे. पदाधिकारी असोत किंवा कोणतेही पद नसलेले तळागाळातील कार्यकर्ते असोत, प्रत्येकानं या लढ्याला आपली जबाबदारी मानून दिलेली साथ ही अत्यंत मोलाची आहे. आज या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आणि शुभारंभाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शब्द देते की राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याला मी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. बूथ कमिटीतील माझे बंधू भगिनी आणि प्रत्यक्ष मैदानात मेहनत घेणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेतली जाईल आणि ती स्वतः मी घेईन, त्यांचा सन्मान राखीन. आगामी काळात विकास कामे राबवताना आणि संघटनात्मक बांधणी करताना प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढची दिशा ठरवली जाईल. विविध नियुक्त्या, जबाबदाऱ्या आणि संधी देताना माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जाईल याची मी खात्री देते. नव्या दमाच्या होतकरू आणि सक्षम युवकांना पुढे आणण्यासाठी आम्ही ठोस निर्णय घेऊ, त्यांना कामाची संधी उपलब्ध करून देऊ. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या नाही, उचलायच्या का या भावनेला पूर्णविराम देत प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य तो सन्मान आणि पक्षात सहभाग सुनिश्चित केला जाईल. आदरणीय दादांनी पाहिलेलं स्वच्छ, सुंदर आणि हरित बारामतीचं रंगीत स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं आहे. या प्रवासात मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना तुमची साथ, तुमचा विश्वास आणि आशीर्वाद कायम मिळत राहो हीच अपेक्षा व्यक्त करते. या विकासाच्या प्रवासामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. तुमचा विश्वास, तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद हेच माझं खरं बळ आहे. मी नेहमीच आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहीन आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य देऊन त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करीन. आपल्याला माहिती आहे की त्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे असं मी आपल्या सर्वांना मनापासूनची विनंती करते.